काय झालं अंजनगाव सोडतीला आज गायगोडला ऊर्जा द्यायची की नाही? गायगोडला ऊर्जा द्यायची की नाही? अविनाशला ऊर्जा द्यायची का? मग जोरात जरा होऊ द्या. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आज अंजनगाव सुर्जीमध्ये उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या संपूर्ण नातेवाईकांनी परिवारातल्या सर्व मतदारांनी आजूबाजूला असलेल्या सर्व जे परिवार आहेत त्यांनी कमळ चिन्हावर मतदान करून श्री अविनाश गायगोले यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करण्याकरता माननीय देवेंद्र फडणवीसजी, आपले मुख्यमंत्री माननीय नितीन गडकरीजी यांनी आपल्याला विनंती केली आहे. मी सुद्धा या ठिकाणी आपल्याला या निवडणुकीमध्ये कमळ चिन्हाला मतदान करावं अशी विनंती करायला आलो आहे. या बैठकीला माननीय आपले भारतीय जनता पार्टीचे नेते संजय कुटेजी, माननीय प्रवीण करता अमरावतीमध्ये अविनाश निवडून आल्यानंतर अंजनगाव सुर्जीमध्ये 500 महिला बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान देण्याची योजना आपल्याला या ठिकाणी अंजनगाव सुर्जीमध्ये करायची आहे. याकरता उद्याची निवडणूक महत्वाची आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपण ठरवलं होतं, आपल्या देवेंद्रजींनी आपल्याला वचन दिलं होतं की आपलं सरकार आलं तर अंजनगाव सुर्जीच्या आपल्या अमरावती जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या 45 लक्ष शेतकऱ्याचं विजेचं बिल, शेतकऱ्याच्या पंपाचं विजेचं बिल आम्ही माफ करू. आपण या ठिकाणी सरकार आणलं. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, मी महसूल मंत्री आहे. या ठिकाणी संजय कुटेजी बसले, आपले सर्व आमदार बसले आहेत. अमरावती जिल्ह्याला प्रचंड मदत आपल्या सरकारला आणण्यात केली. आपल्या अमरावतीचे सर्व एक सोडून सर्व आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. दर्यापूरमध्ये गडबड झाली. बंधू भगिनींनो, दर्यापूरनी गडबड केली, पण महाराष्ट्रामध्ये सर्व आमदार निवडून आले. दर्यापूरमध्ये कोण तिकडे आले ना? उभाटा अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, रोजगार आम्ही. बंधू भगिनींनो, आपण नाही लढलो पण आपले मित्रपक्ष लढले तरी आपली सीट नाही आली. महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 237 आमदार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात निवडून आले. महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं बहुमत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2024ला आपल्या पक्षाला मिळालं. आपण 149 आमदार लढवले, 137 आमदार भाजपा महायुतीचे निवडून आले. पण दर्यापूर आपण निवडून जिंकलो नाही, पण काही फरक पडला नाही. बंधूंनो, आपण शब्द दिला होता की या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो पंप आहे त्या पंपाचे 27,000 कोटी काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये पंपाचं वीज बिल त्या ठिकाणी पंपावर थकीत होतं. पण तुम्ही एक कमळाला मत दिलं. कमळाचं मत किती महत्वाचं होतं बंधू भगिनींनो. आता देवेंद्र फडणवीसजींनी एवढंच नाही तर आपल्या सरकारने ठरवलं, जेवढे शेतकरी अंजनगाव सुर्जीमध्ये आहेत, कोणी शेतकरी आहेत का बंधू भगिनींनो इकडे? तुमच्या शेतामध्ये पंपाच्या हातवर करा. पुढचे 5 वर्ष 1 रुपया इलेक्ट्रिक बिल पंपाचं सरकार